काका तुम्हाला बोलायचंय काही एक शब्द नाही एवढ्या दुःखामध्ये या या वहिनी इकडे या. त्यांना घेऊन या. त्या माऊलीचं लेकरू बघा ऍक्सिडेंटल दाखवलं. या साईडला बघा या साईडला बोला बोला पाणी दे रे पाणी मी संपदाताईंना पूर्ण श्रद्धांजली वाहते. 12 मार्च रोजी माझ्या मिस्टरांचा खून झालेला आदरकीर्ती. आज 8 महिने झाले तरी त्यांना न्याय मिळाला नाही. आणि आज सुद्धा आम्ही त्यांचं ताट करून इथं कार्यक्रमाला आलोय. माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या मिस्टरांना न्याय मिळावा. त्यांचा 12 मार्च रोजी आदरकीर्ती गाडीनं ठोकर दिली आणि नंतर त्यांच्या डोक्यात वार केली. जेव्हा बॉडी फलटणला आली हॉस्पिटलला तेव्हा आम्हाला संध्याकाळपर्यंत कळालंच नव्हतं की आम्हाला घरी कळालं हा ऍक्सिडेंट आहे. नंतर आम्ही फलटणला आल्यावर ती संपदाताई भेटल्या. त्या बोलल्या की हा खून आहे. मग आम्ही म्हटलं आम्हाला कसं काय खोटं समजलं सगळं की हा ऍक्सिडेंट झालाय. तर त्या म्हटल्या हो मला पण तसं सांगायला लागलं पण हा खून आहे. मग आम्ही आंदोलन करतो बोलल्यावर आम्हाला PM रिपोर्ट हे खुनाचे भेटले. माझी 2 लहान मुलं आहेत. अजून 8 महिने झाले न्याय भेटत नाही. आम्ही बऱ्याच ठिकाणी मी रोज कुठे ना कुठं फिरत असते. तर माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या नवऱ्याला न्याय मिळावा. ज्याने मारलंय तो कोण आहे त्याचा भाऊ कोण आहे त्याचा भाऊ भाजपचा सरचिटणीस आहे. त्याचा सक्का भाऊ सुरेश व्यंकट निंबाळकर त्याचा सक्का भाऊ आहे. भाजपचा सरचिटणीस आहे हे जरा लक्षात बसा. ताई बसा ताई बसा. त्यांना येऊ द्या. कोण आहे हे या या आई या इकडे आई. तुम्ही जावा पाठी जसं त्या ताट करून आल्या तसं संपदाचे आज 13 व्याप करून तिथं नैवेद्य दाखवून ते आलेले आहे. या आई अरे सुषमा आगे बढ़ो. अरे हम तुम्हारे साथ है तो. अरे सुषमा आगे बढ़ो. पोरांच्याकडे तू वाटतं का त्याच्या बायकोन कसं आयुष्य काढायचं आम्ही. आम्हाला किती त्रास होते आमच्या मला माहिती किरड्याने मारलं काय त्याला मिळालं. आम्हाला न्याय पाहिजे दुसरं नाही का. आमच्या पोराला न्याय पाहिजे. त्याच्या आत्म्याला शांती पाहिजे. अटक नाही झाली नाही अटक झाली. पळून गेला ते अजून गावला नाही. आता 9वा महिना लागला. आज ताट करून आम्ही आले तुमच्या परत. तुम्ही आम्हाला न्याय द्या आमच्या पोराला. काही म्हणू नका. तुमच्या मागे सुषमात आहे. इकडे हे का मला सांगावं लागेल. तुम्ही एका उत्तर कामगाराच्या लेखीच्या आबरूवर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्याचं एकेकाचं खरी नाही. माझ्या गावकरच्या भाषेत आता पंचनामा करेलच. पण आधी इथे 2 माणसं आहेत त्यांना त्यांचं म्हणणं मांडायचे. एक शिवसेनेचे उपनेते आहेत शरद कोळी आणि दुसरे पॅन्थर संघटनेचे अध्यक्ष आहेत दीपक केदारजी. ते 2-2 मिनिटात भूमिका मांडतील. शरद माझी मस्ती जर थंड झाली बोला.